नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. मुंबई गोवा महामार्गावर कोसळली दरड. दोन्ही लेनवर माती आणि दगडांचा ढिगारा. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर. गेल्या अनेक तासांपासून महामार्ग वाहतुकीसाठी बंद. वाशिष्ठी नदीची पातळी 4.70 मीटर. चिपळूणमध्ये सार्वजनिक शौचालयावर कोसळले मोठे झाड. बाजार पुलावरील वाहतूक देखील बंद. सातसडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी वाढली. पावसात निसर्ग सौंदर्य खुलून आले. पर्यटक घेत आहेत मनमुराद आनंद. आणि रत्नागिरी विमानतळाचा 75% टप्पा पूर्ण. 3 महिन्यात पहिले विमान टेक ऑफ. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांची माहिती. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरून मोठी बातमी समोर आली आहे. कशेडी घाटाजवळील नवीन महामार्गावर पोलीस मदत केंद्राजवळ मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील दोनही लेन तात्पुरत्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या. ही घटना रात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दरडीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून महामार्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी सध्या महाड विन्हेरे या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास कोसळलेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतूक अद्यापही पूर्णपणे ठप्प आहे. 6 तासाहून अधिक काळ उलटून गेला असला तरी प्रशासनाकडून दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरडीचा फटका महामार्गालगतच्या घरांना देखील बसला असून एका गोठ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त आजींनी यावेळी रात्री मोठा आवाज झाल्याचं सांगितलं. त्या घाबरून घराबाहेर आल्या. बाहेर येताच संपूर्ण दरड कोसळल्याचं त्यांना दिसलं. माती आणि दगडांचा मलबा गोठ्यावर पडून गोठा तुटला. मात्र त्यातील जनावरे सुखरूप बाहेर काढण्यात आली आहेत. दरम्यान मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशांना वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून रात्री 2 वाजल्यापासून अनेक प्रवासी महामार्गावर अडकून आहेत. दरड हटवल्यानंतरच पुढील प्रवास शक्य होणार असल्याची प्रतिक्रिया काही प्रवाशांनी व्यक्त केली आहे. मी सर्व पावसाने भिजली होती. मी माझ्या भावाकडे गेलो, साडी बिडी बदलली आणि आला धडकन आवाज आला ना, तेव्हा घरात ना बाहेर पडलो दोघाव. तर इकडं पुढं जायला जागा नाही, इकडं जायला जागा नाही आणि मागं जायला नंदी. आणि इकडं तेव्हा ज्यावर ना इकडं आलो तेव्हा आम्ही म्हणलं हा जागा आहे आपल्याला, इकडून जाऊया इकडं. आम्ही इकडून 3 जण बाहेर पडलो. तेव्हा शेजारी घरात माणसानं हाक मारली. हा, घरात दगड नाही, हे सगळं बाहेर आतमध्ये आलंय पण बाहेर पडायला जागा नाही. असा आलाय, असा एवढा उंच आहे आलेला. भीती वाटली बाबा, माझा जीवच घाबरलाय. अजून धडधडी गेलेली नाहीये. आम्ही तिघाच असतो, मी, माझं मालक आणि सुनबाई असते. वाडीत दादा विठ्ठल दादा बाबा विठ्ठल जाधव. हा, आणि त्यांची आई विठ्ठल जाधव, त्यांची आई सीताबाई. गुरं माझी आहेत, तेवढीच माझीच आहे. हो, गोट्यात होती अडकली, लोकांनी काढले. 4 गुरं आहेत. नाही काय लागलं. दरडीचा फटका परिसरातील घरांना बसला असून नुकसानग्रस्तांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी रात्रीच्या भीषण प्रसंगाची माहिती दिली. रात्रीपासून मदत कार्यात सहभागी असलेले स्थानिक नागरिक तसेच पोलीस पाटील यांनीही घटनास्थळावरील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं. दरम्यान महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवासी रात्रीपासून अडकून आहेत. घटनास्थळी उपस्थित काही वाहन चालकांच्या म्हणण्यानुसार दरड कोसळण्यापूर्वी त्यांच्यापुढे असलेली काही वाहने ढिगाऱ्याखाली अडकली असावीत अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून दरड हटवण्याबरोबरच पुढील तपास आणि शोधकार्य सुरू आहे. रात्री 1:45 दरम्यान मला राजश्री जाधव या महिलेचा फोन आला की पाटील असं आहे का आमच्या घरावरती आपत्ती कोसळली आहे. पण एक्झॅक्ट काय प्रकार झाला आहे तो आम्हाला माहित नाही. आम्ही घाबरलो, सगळ्या घराच्या जवळ सगळे माती वगैरे येऊन थांबले. तर मग त्यांना आम्ही धीर दिला थोडासा, बोललो का नक्की प्रकार काय झाला. तर मग त्यांना बोललो तुम्ही कसे आहेत. तसं आम्ही सगळे सुखरूप आहोत. घरी 3 माणसं त्यांच्या घरी होती, 2 मुलं त्यांच्या आजोबांकडे गेली होती. तर आम्ही पहिले विचारलं घरातली माणसं कशी आहेत, तर आम्ही सुखरूप आहोत. मग आम्ही थोड्या वेळाने माझ्या बाईक निमित्त त्या ठिकाणी येऊन त्यांना तेव्हा ते घरातून बाहेर आले होते. त्यानंतर आम्ही स्थानिक लोकांच्या मदतीने, आमची मंडळी कोणचे ग्रामस्थ असतील, सध्याचे कोणचे ग्रामस्थ असतील, आमची सगळी मुलं टीम चांगली होती. आम्ही सगळ्यांना त्यांना घरातून व्यवस्थित बाहेर काढून
त्यांच्या गोट्यातली गुरं जी होती त्या गुरांना सुद्धा आम्ही ते कौलं वगैरे काढून सगळ्यांना व्यवस्थित बाहेर करून आणि मदत करायला आम्ही त्यानंतर थोड्या वेळाने आमच्या वरिष्ठांना सगळ्यांची माहिती दिली. आमचे वरिष्ठ पण या ठिकाणी रात्रीच येऊन या ठिकाणी सगळ्यांना प्रशासनाने आम्हाला सगळ्यांना मदत केली आहे. प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी जे रात्रीचे गाडीवाले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार की गाडी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. घटना 1:45 रात्रीची आणि वरून दरड अशी कोसळली की कोणाला स्वप्नात पण वाटलं नसेल की ही दरड कोसळेल म्हणून. नक्कीच. परंतु एक गोटा आणि 2 घरांचं नुकसान झालेलं आहे. ती गुरं आम्ही रात्रीच बाहेर काढलेली आहेत कौलावर काढून. एवढं नुकसान झालेलं आहे त्यांचं. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी गावानजीक मध्यरात्री भीषण दरड कोसळून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तब्बल 200 ते 250 मीटर अंतरापर्यंत प्रचंड माती, दगड आणि महाकाय झाडे महामार्गाच्या दोन्ही लेनवर कोसळल्याने महामार्ग बंद झालाय. एवढंच नव्हे तर या मार्गाला पर्याय असलेला नातूनगर विन्हेरे महाड मार्ग देखील मोठी दरड कोसळल्यामुळे बंद पडला असून कोकणचा संपर्क दोन्ही मार्गांनी विस्कळीत झालाय. ही घटना मध्यरात्री सुमारे 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. दरडीखाली कोणती वाहने अडकली आहेत का याची खात्री अद्याप झालेली नसली तरी महामार्गालगत असलेले गुरांचे गोठे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलीस, खेड पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचाव मदत कार्य सुरू केले. दरड हटवण्यासाठी यंत्रसामुग्री मागवण्यात आली असून वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाचं बारकाईने लक्ष असून महामार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. आम्ही 1च्या वेळेस रात्रीच्या तर आम्ही तिथे दरड कोसळल्याची जेव्हा कोसळली तेव्हा आमच्या समोर 3 गाड्या होत्या आणि त्याच्या समोर रस्त्याच्या पलीकडे 2 मार्गाच्या पलीकडे गाव आहे. ते गावाची घरं पण गेली आणि तिथली गावातली लोक धावत आले. आम्ही वाचलो गाव गेला असं सांगायला लागले. एक म्हातारा व्यक्ती होता त्यांनी आम्हाला सांगितलं की पोलिसांना फोन लावा. आम्ही बोललो नंबर द्या. ते बोलतात आम्हाला नाही माहिती, तुम्ही कॉल करा, सांगा इथे गाव गेलंय, गोटं गेलंय, कोणाला बाहेर काढू शकत नाही. आणि ते रोडवरती अशी रडत वगैरे फिरत होते तिथे. आम्ही पाहिलं तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न गेलो इथून. परिस्थिती अशी होती की म्हणजे पाऊस एवढा पुष्कळ होता की म्हणजे आजूबाजूचं काय दिसत नव्हतं स्पष्ट. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात रविवारी दिवसभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागाला देखील बसलाय. नांदिवली, देऊळवाडी तसेच नांदिवली, दंडवाडी, विहाळी या मार्गांवर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने वाहतुकीवर गंभीर परिणाम झालाय. डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने रस्त्यावर दरड, दगड आणि मातीचा मोठा ढिगारा साचला असून दोन्ही मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली असून रस्ता पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा घटनास्थळी रवाना झाली. मात्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी या मार्गांवरून प्रवास टाळावा, सुरक्षित अंतर राखावं आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्याचा फटका आता मुंबई गोवा महामार्गालगतच्या वेरळ परिसराला देखील बसू लागला. महामार्गालगत असलेल्या डोंगराचे मोठ्या प्रमाणात भूस्खलन सुरू असून या भूस्खलनामुळे अनेक महाकाय वृक्ष उन्मळून पडत आहेत. आतापर्यंत 4 मोठी झाडे सर्व्हिस रोडवर कोसळली असून त्यामुळे मार्गावरील वाहतुकीसमोर गंभीर धोका निर्माण झालाय. डोंगरावरील माती सतत घसरत असल्याने आणखी झाडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी वेरळ येथील सर्व्हिस रोड बंद ठेवण्याची शक्यता निर्माण झाली असून या परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष दक्षता बाळगण्याची गरज आहे. मुसळधार पाऊस कायम असल्याने परिस्थितीवर संबंधित यंत्रणांचे लक्ष असून नागरिकांनी आणि वाहन चालकांनी अनावश्यक गर्दी टाळत सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं असं आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवनासह वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झालाय. खेड तालुक्यातील बोरघर गावानजीक नदीच्या पुराचे पाणी थेट मुंबई गोवा महामार्गावर आल्याने मध्यरात्रीपासून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून अनेक प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. दरम्यान बोरघर येथे महामार्गावर पाणी साचल्यामुळे खवटी येथे कोसळलेली दरड हटवण्यासाठी जाणाऱ्या बचाव पथकांना आणि यंत्रसामुग्रीला देखील घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे निर्माण झाले. परिणामी बचाव आणि मदत कार्याच्या गतीवर परिणाम झाला असून महामार्ग पूर्ववत सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. परिस्थितीवर संबंधित यंत्रणांचे लक्ष असून पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच पुढील कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होती आहे. आम्हाला इथं आता मदतीची गरज आहे. आम्ही अडकलो आहोत. त्यांना असं वाटलं की आता म्हणजे चालू होईल की नाही माहिती नाही. 200 मीटर
200 ते 250 मीटर पलीकडच्या साईडने आता काम चालू केलं आहे. आपल्याला रायगड हद्दीतून लवकर मदत मिळाली. आपण ह्या कल्याण टोलवाल्यांनी अजून म्हणजे आता वाजलेत बघा किती 4:30-5 वाजायला आले तरी अजून त्यांची मदत नाही मिळत आहे आपल्याला. आणि आपण आता त्यांना सगळ्यांना म्हणजे ज्या गाड्या आहेत आणि नियोजन असं आपण केलं की ज्या चिपळूणवरून येणाऱ्या गाड्या आहेत त्या आपण लोट्यामध्ये थांबवायला सांगितलं की जेणेकरून हा रस्त्यामध्ये ट्रॅफिक नको आहे अजिबात. आणि ज्या इकडे आहेत त्या पोलादपूर साईडला थांबवायला सांगितलं. असं आपण नियोजन केलेलं आहे. गाव खवटी म्हणजे कोण शेतीच्या मध्ये हा काही नुकसानी झाली लोकांची काही घरं वगैरे इथं आसपास 2 घरं हे झाले. 2 घरांच्या मध्ये 2 हे घरं झाले. गुरं अडकले ती गुरं आम्ही काढतोय हा तिथं कोण बघा पाहिजे तिथं. आणि 2 घरांची नुकसान भरपूर झालेली आहे. हा आणि प्लस पलीकडे काय झाले ते आम्हाला काय अजून माहिती माहिती नाही नाही. अजून आम्हाला. पलीकडे पण झाले कशामुळे नुकसान दरड कोसळल्या या ठिकाणी ते काय सांगू शकत नाही. अचानक- रात्री अचानक. 1:30च्या दरम्यान घसरलेली आहे 1 वाजता. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहत असताना शिवतर रोडवर एक थरारक घटना घडली आहे. रविवारी दुपारी 11च्या सुमारास सैनिक स्कूल जामगे येथून एक लाल रंगाची कार बाहेर पडत होती. या कारमध्ये एक महिला आणि 2 पुरुष प्रवास करत होते. गेटवरील वॉचमॅनने पुढे जाऊ नका असा इशारा दिला असतानाही कार पुराच्या पाण्यात घालण्यात आली आणि त्यानंतर नदीच्या तीव्र प्रवाहात कार वाहून जाऊन पुलावरील रेलिंगला अडकली. गाडीतील तिघांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला मात्र ते पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवानं तिघेही एका झाडाला अडकल्यानं त्यांचा जीव वाचलाय. ही घटना पाहून परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत धाडसानं बचाव कार्य केलं आणि तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. या घटनेमुळे पुराच्या पाण्यातून प्रवास करणं किती धोकादायक ठरू शकतं हे पुन्हा एकदा समोर आलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पावसाची संततधार सुरू असून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी वाशिष्ठी नदीची पातळी 4.70 मीटरपर्यंत पोहोचली आहे. बाजार पुलाजवळ गुडघाभर पाणी साचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळी 9:30च्या सुमारास बाजार पुलाजवळ रिक्षा स्टॉप शेजारी असलेले मोठे झाड सार्वजनिक शौचालयावर कोसळल्याने शौचालयाचे नुकसान झाले. हे झाड अनेक महिन्यांपासून धोकादायक असल्याने ते तोडण्याची मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात येत होती अशी माहिती देखील आता समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील वीज पुरवठा देखील खंडित झाला असून झाडाच्या फांद्या हटवल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत केला जाईल अशी माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. स्थानिक नगरसेवक अंकुश आवाळे आणि सामाजिक कार्यकर्ते पार्थ यांनी घटनास्थळी पाहणी केली असून नागरिकांना पाणी साचलेल्या रस्त्यावरून प्रवास टाळण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबेत पुलावर मोठ्या नौका धडकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुलाला तडे गेल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत असून पुलाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जाते. या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. स्थानिकांनी प्रशासनाचे या प्रश्नाकडे पुरेसे लक्ष नसल्याचा आरोप केला आहे. पुलाच्या स्थितीची तातडीने तांत्रिक पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी देखील स्थानिकांकडून करण्यात येते. दरम्यान या घटनेमुळे रत्नागिरी आणि रायगडला जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी दिली. उद्या आणि परवा 2 दिवस रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुट्टी देण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत. तसे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत. तर सर्व शिक्षक, पालक आणि शाळा संचालक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी की उद्या दिनांक 6 रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना आम्ही सुट्टी जाहीर करत आहोत. रायगड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संध्याकाळपासूनच महाड शहरातील नातेखिंड ते दस्तुरी नाका या सखल भागात पुराचे पाणी शिरल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून किल्ले रायगड परिसराकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागतोय. दरम्यान रात्रीच्या सुमारास महाड बाजारपेठेसह शहरातील काही भागात देखील पुराचं पाणी शिरू लागल्याने व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपदा मित्र पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे महाड नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतरासाठी तयार राहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे अशी माहिती महाड नगरपालिकेचे अधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा येथील कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीचे पाणी शहरात शिरल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। रोहा शहरातील सखल भाग आणि बाजारपेठेत पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी साचलं असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। या गंभीर परिस्थितीत कोलाड रेस्क्यू टीम आणि NVRS रेस्क्यू टीम यांनी युद्धपातळीवर बचाव कार्य राबवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे रोहा परिसरातील रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या नागरिकांची माहिती मिळताच दोन्ही पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जीवाची पर्वा न करता सर्वांची सुखरूप सुटका केली। या मोहिमेत रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्यांसह 125हून अधिक नागरिकांना सुरक्षित घटनास्थळाहून हलवण्यात आले। त्यामध्ये महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे। सध्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवत असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्याला देखील बसला आहे। रोह्यातील सुदर्शन कॉलनी परिसरात बोरिया चायनीज जवळ भले मोठे वडाचं झाड अचानक मुख्य रस्त्यावर कोसळल्याने रस्ता रोहा कोलाड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। झाड रस्त्याच्या मध्यभागी आडवे पडल्यामुळे चारचाकी वाहने, बस आणि मालवाहू वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून सध्या केवळ दुचाकी वाहनांना अत्यंत सावधगिरीने मार्ग काढता येत आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। रस्ता बंद झाल्यामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। संबंधित यंत्रणेकडून झाड हटवण्याचं काम सुरू करण्यात येणार असून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाल्हे परिसरात देखील परिस्थिती गंभीर बनली आहे। पुराच्या पाण्यामुळे पाल्हे रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने पाल्हे बायपास सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे। या निर्णयामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनाने नागरिकांना नागाव, अक्षी, बेली या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान वाहतुकीतील अडथळा लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या बस सेवा देखील नागाव ते अक्षी, बेली मार्गे वळवण्यात आल्या आहेत। नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, पुराच्या पाण्यातून वाहन चालवण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे। परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून पुढील घडामोडींवर सातत्याने नजर ठेवण्यात येते। सततच्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पोयनाड बाजारपेठेत पुराचं पाणी शिरल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केळी यांनी घटनास्थळी भेट देत बाधित व्यापाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन नुकसानाची पाहणी केली। यावेळी युवा सेनेचे निखिल तावडे, पोयनाड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश जैन, व्यापारी राजू अग्रवाल आणि स्थानिक व्यापारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते। पाहणी दरम्यान राजाभाई केणी यांनी प्रत्येक दुकानात जाऊन व्यापाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। त्यानंतर संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने पंचनामे करणे, साचलेले पाणी उपसणे, बाजारपेठेची साफसफाई करणे आणि बाधित व्यापाऱ्यांना शासनाकडून योग्य आर्थिक मदत मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी देखील यावेळी व्यापाऱ्यांनी केली। रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला देखील बसला। एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। याचबरोबर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने एक्सप्रेसवेवरील वाहतूक तात्पुरती बंद केली असून पर्यायी मार्गांचा देखील वापर मर्यादित करण्यात आला आहे। कळंबोली येथील एक्सप्रेसवेच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी पुण्याकडे जाणारी वाहतूक रोखल्यामुळे सायन पनवेल महामार्गासह कळंबोली परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। वाहनांच्या लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। अत्यावश्यक कामाशिवाय मुंबई-पुणे प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले असून परिस्थितीवर संबंधित यंत्रणांचे सातत्याने लक्ष आहे। घाटामध्ये खाली दरड कोसळ असल्यामुळे पावसाचं पाणी जास्त असल्याने रोड बंद आहे, त्याच्यामुळे आम्ही रोड डायव्हर्शन करत आहोत। जे इमर्जन्सी जाणाऱ्या गाड्या आहेत त्या आम्ही खोपोली मार्गे, अँब्युलन्स असू दे आणि काही पेशंट असू दे, शाळेच्या मुलाचे असू दे, त्या आम्ही खोपोली मार्गे हळूहळू सोडत आहोत। बाकी मोठे वाहन आहेत त्यांना आम्ही सूचना देत आहोत की आपण पार्किंगमध्ये वाहन पार्क करावे। तिथे चहाची, पाण्याची, आम्ही नाश्त्याची काहीतरी सोय करून आम्ही कळंबोली वाहतूक शाखेतर्फे आणि त्या गाड्या थोडा रस्ता चालू झाल्यानंतर त्याने त्या एक्सप्रेसने जायला काही हरकत नाही। आम्ही मोठ्या एकदम शर्यतीमध्ये काम चालू आहे। जसं काम चालू पूर्ण होईल तसं आम्ही या गाड्या वाहन सोडायचं काम करत आहोत।
अंदाजे किती वेळ लागला सगळ्या प्रोसेसला? पुढचं काय सांगता येणार नाही, तरी पण आम्ही 2-1 तास आम्ही काम जिद्दीने चालू आहे. गाड्या बंद पडलेल्या आहेत त्यांच्यासाठी काय मदत? ज्या गाड्या येणाऱ्या बंद आहेत किंवा जाणाऱ्या बंद आहेत, तिथून आम्ही तिकडून खाली रिकाम्या गाड्या सोडून जे पॅसेंजर अडकलेले आहेत ते इथं आम्ही सुखरूप आणत आहोत आमची. रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात रात्रीपासून वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. रविवारी सकाळपर्यंत 258 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 1242 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. गोल बंगला, जुनी बाजारपेठ, तेलवडे, श्रीघरे, मजगाव, खारमजगाव, खारीकवाडा, खार, आंबोली आणि उंडरगाव परिसरात रस्त्यांवर पाणी साचले असून काही ठिकाणी घरांमध्ये देखील पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय. दरम्यान हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मंत्रालय मुंबई यांच्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सध्या पावसाळ्याने जोर धरला असून सर्वत्र निसर्गाचे मनमोहक रूप खुलून आले. डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालतोय. पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील विविध पर्यटन स्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रानवडी येथे असलेला सातसडा धबधबा देखील सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. या धबधब्याचे विहंगम सौंदर्य अनुभवण्यासाठी दूरवरून पर्यटक येथे दाखल होत असून पावसाचा मनमुराद आनंद लुटत आहेत. निसर्गाच्या सानिध्यात रमलेल्या पर्यटकांचा उत्साह देखील ओसंडून वाहताना दिसतोय. सातसडा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया थेट त्यांच्या शब्दातून जाणून घेऊयात. मागे बघू शकता तुम्ही आणि सगळे आम्ही फ्रेंड्स आलोय. फक्त एक काळजी घ्या, आल्यावरती इथे कचरा वगैरे करू नका आणि ड्रिंक्स वगैरे करू नका अजिबात, आणि पर्यावरण एकदम व्यवस्थित ठेवायचं ट्राय करा. मला तर असं वाटतं की सुंदर धबधबा आहे. येऊन सगळ्यांनी व्हिजिट करा आणि बघा, सगळ्यांना चांगलं वाटेल, आवडेल. पण आपली स्वतःच्या जीवाची काळजी घेऊन सगळे आपले व्यवस्थित राहा, व्यवस्थित एन्जॉय करा. महाड तालुक्यातील सातसडा हा धबधबा अतिशय सुंदर, फक्त ऐकलं होतं पण आज प्रत्यक्ष अनुभवलं. खूप सुंदर असा धबधबा आणि खूप मजा केली. पण आता खूप भरपूर अतिवृष्टीमुळे खूप पाणी आहे. तर तुम्ही हा धबधबा प्रत्यक्ष अनुभवा, पण फक्त जीवाची काळजी घ्या. फर्स्ट ऑफ ऑल आणि आम्ही सुरतनं आलो आहे, गुजरातनं. मी ऐकलेलं होतं महाड तालुक्यात सातसडा वॉटरफॉल लई भारी आहे. मी वरती व्हिजिट करून आलो आहे. फ्लो एकदम मस्त आहे, पण सगळ्यांना विनंती आहे की फ्लोमध्ये जाऊ नका, कारण आज भरपूर पाऊसमुळे आणि रायगड डिस्ट्रिक्टमध्ये अलर्ट असल्यामुळे कोणी वरती फ्लोमध्ये जावं नाही. फक्त बाहेरनं पहा, एकदम भारी व्ह्यू आहे. मी अगोदर रायगडमध्ये महाडमध्ये कधीच नाही आलेलो आहे, फर्स्ट टाइम व्हिजिट केली आहे. एकदम भारी व्ह्यूज आणि नेचर एवढं मस्त आहे, मजा आली आम्हाला खरंच. रत्नागिरी जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील सध्याची सर्व विशेष कार्यकारी अधिकारी पदे रिक्त करून येत्या महिनाभरात नवीन नियुक्त्यांची यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गिलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयानुसार सध्या कार्यरत असलेल्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील शिक्के जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले. याच बैठकीत विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात देखील सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीच्या विकास आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला. भारतीय तटरक्षक दल आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाल्यानंतर रत्नागिरी विमानतळाच्या उभारणीचे 75% काम पूर्ण झाल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली. तसेच येत्या 3 महिन्यात रत्नागिरी विमानतळावरून पहिले विमान टेक ऑफ करेल अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे. यासोबतच पुढील वर्षभरात रत्नागिरीमध्ये पंचतारांकित हॉटेल उभारण्याचे नियोजन असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. विमानतळासाठी आवश्यक भूसंपादनासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार असून स्थानिक महिला बचत गटांना विमानतळावर त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्याचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला. विमानतळ सुरू झाल्यानंतर पर्यटन, स्थानिक उद्योग, हापूस, आंबा आणि काजू निर्यातीला मोठी चालना मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
रत्नागिरी विमानतळाच्या कामाबाबत महत्त्वाची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। रत्नागिरी विमानतळ येत्या 3 ते 4 महिन्यात सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची संपूर्ण यंत्रणा सतर्क असून एनडीआरएफचे पथक देखील तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी संबंधित विभागांसोबत विशेष बैठक घेण्यात आल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। पावसामुळे उद्भवणाऱ्या अडचणींवर तातडीने उपाययोजना करत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रशासन आणि संबंधित यंत्रणा समन्वयानं काम करत असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं। रत्नागिरी जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं विकसित होणारा जिल्हा आहे आणि पर्यटक देखील फार मोठ्या संख्येनं रत्नागिरीमध्ये येत असतात। उद्योजकांना पर्यटकांना एक प्रवासाचं दालन खुलं व्हावं यासाठी विमानतळाचं आपण नियोजन करतो आणि ते विमानतळ त्याची धावपट्टी जी आहे ती कोस्टगार्डची आहे। टर्मिनल बिल्डिंग ही महाराष्ट्र विमान कंपनीची आहे। त्या दोघांमध्ये विमान सुरू करण्यासंदर्भातला आज MOU झाला। पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये विमानसेवा सुरू होईल अशा पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे। परंतु आजचा दिवस हा 75% स्वप्नपूर्तीचा होता। 25% आता विमान उडाल्यानंतर स्वप्न पूर्ण होईल। त्याच्यामुळं रत्नागिरीकरांची जी अपेक्षा होती की विमानतळ सुरू व्हायची त्याला आता मूर्त स्वरूप आलेलं आहे। सर, या विमानतळाच्या माध्यमातून रत्नागिरीकरांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकेल? तर मी सांगितलं ना, पर्यटनाच्या दृष्टीनं फायदा होईल। थोडंफार एअरस्ट्रीप आता वाढवण्याचा देखील आपण निर्णय घेतोय। त्या विमानतळामध्ये बचत गटांना स्टॉल असावेत अशा पद्धतीची देखील आम्ही भूमिका घेतोय। स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि पर्यटक आल्यामुळे देखील रोजगार निर्मिती होते। त्याच्यामुळे उद्योजकता आणि पर्यटन याचा फार मोठ्या पद्धतीने विकास रत्नागिरी शहर आणि परिसराचा होईल। मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केलेली आहे, पोलीस अधीक्षकांची चर्चा केलेली आहे। पाऊस सुरू व्हायच्या अगोदर देखील आपत्कालीन बैठकीची व्यवस्था आम्ही केलेली होती, ती देखील बैठक घेतलेली आहे। त्याच्यामुळे सतर्क यंत्रणा आहे। NDRF देखील चिपळूणमध्ये तळावर येऊन थांबलेली आहे। सर, अनेक ठिकाणी हायवेवर पाणी तुंबतं आहे, तर त्या संदर्भात आपण काही सूचना दिली आहे का? त्याच्यासाठीच बैठक होती ना, त्याच्यासाठीच बैठक होती, त्याच्यासाठीच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, त्याच्यासाठीच SPंशी बोललो। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत कायदा सुव्यवस्थेबाबत मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली। सिंधुदुर्गमध्ये कोणताही अणुऊर्जा प्रकल्प किंवा पर्यावरणाला हानी पोहोचवणारा कोणताही प्रकल्प येणार नसल्याचं तसेच याबाबत मुख्यमंत्री यांनी देखील स्पष्ट भूमिका मांडल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं। याचबरोबर जिल्ह्यातील अवैध धंदे, मटका, अवैध दारू व्यवसाय आणि ड्रग्ज विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। बघा, रोजगार आणि आमचा जो तरुण आज मुंबई, पुणे, नाशिक, गोवा इकडे जो गेलेला आहे त्याला परत आणणं हाच तर कळीचा मुद्दा आहे ना। कुठलाही प्रकल्प तुम्ही विरोध करायला जाता, पण त्या प्रकल्पाचा विरोध करत असताना तुम्ही आमच्या सिंधुदुर्गाची प्रतिमा, देवगडची प्रतिमा पण खराब करताय। उद्या गुंतवणूकदार काय विचार करणार की नाही बाबा इथे आंदोलनं होत आहेत, आम्ही इथे गुंतवणूक करणार नाही अशी भूमिका गुंतवणूकदार ठेवतात आणि म्हणून पर्यावरणाला हानी असलेला प्रकल्प आम्ही आणणारच नाही आहे। पण ह्याच्या आड कोणतेच प्रकल्प येऊ नये। कुठलाही प्रकल्प आला तर फक्त राणे देशामुळे त्याला विरोध करायचा, ही जी काही भूमिका आहे ना, ही ह्या तरुणाला त्या भविष्याला अंधारात टाकणारी आहे। म्हणून मी तरुणांनी अशा पद्धतीची रॅली काढली आहे असं माझ्याही कानावर आलं, पोलिसांनी मला माहिती दिली आहे। मी माझ्या देवगडच्या तरुणांचं कौतुक करतो की जिथे तरुण एवढे जागृत असतात तिथेच त्या देश आणि राज्य आणि जिल्ह्याचा विकास होतो। म्हणून मी माझ्या देवगडच्या तरुणांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून त्यांना मी विश्वास देतो की त्यांना देवगडमध्ये राहूनच, सिंधुदुर्गामध्ये राहूनच येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांना नोकऱ्या भेटतील, दर्जेदार नोकऱ्या भेटतील, चांगल्या पगारच्या नोकऱ्या भेटतील, हे मी त्यांना ॲफिडेव्हिटवर लिहून द्यायला तयार आहे। हा विश्वास तुमच्या माध्यमातून त्यांना देतो। गुन्हा करणारा, मग तो अतिरेकी असो किंवा कोणी असो, जो गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला पक्ष नाही, जात नाही, धर्म नाही। म्हणून जो आमच्या सिंधुदुर्गाचा गुन्हेगार आहे, जो अवैध धंदे करतो, जो इथे मटका जुगार चालवतो, जो इथे गोवा बनावटी दारू विकतो, जो इथे बीफचा व्यापार करतो, ते सगळेजण आमच्यासाठी गुन्हेगार आहेत। त्यांचा पक्ष बघणार नाही, त्यांचा झेंडा बघणार नाही, काहीच बघणार नाही। कारवाई कडकची कडकच होणार। आणि म्हणून आमच्या सिंधुदुर्गाला जोपर्यंत आम्ही मटका, दारू, गोवा बनावटी दारू ह्याच्यातून मुक्त करत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही। कुठल्याही टोकावर जायची गरज असेल, कितीही कडू निर्णय घ्यायची गरज असेल तर आम्ही घ्यायला तयार आहोत। आम्ही काय मागे पडणार नाही। तुम्ही फक्त ह्या गेल्या 1 वर्षामध्ये होणाऱ्या कारवाया आम्ही फक्त
गांजा फुकणाऱ्या लोकांना नाही, गांजा विकणाऱ्या आणि गांजा जिल्ह्यामध्ये आणणाऱ्या लोकांवर पण आम्ही कारवाई केलेल्या आहेत. गेल्याच आठवड्यात एक मुख्य आरोपीला आम्ही अटक केलेली आहे. त्याच्याकडून असंख्य लोकांचे धागेदोरे भेटत आहेत की कोण कोण ह्या जिल्ह्यामध्ये गांजा आणतोय, कसा आणतोय, कुठला मार्ग आणतोय, कुठे ठेवतोय, हे सगळेचे धागेदोरे आम्हाला भेटत आहेत. मी तुम्हाला बोलतो, जसं देशात आणि राज्यात आपण नक्षलमुक्त देश आणि महाराष्ट्राच्या दिशेने जातोय, तसंच येणाऱ्या दिवसामध्ये आपण ड्रग्ज आणि मटका जुगार मुक्त सिंधुदुर्ग करू, हा विश्वास तुम्हाला या निमित्त देणार. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं. श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ग्रुप ग्रामपंचायत वडवली येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिसरातील शेकडो गरजू नागरिकांनी तसेच महिला भगिनींनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी श्रीवर्धन तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुमदार तोडणकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद मेमन, पंचायत समिती सभापती सचिन कीर, मतदारसंघ अध्यक्ष उदय बापट यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश भरत, ग्रुप ग्रामपंचायत वडवलीचे आजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी खासदार सुनील तटकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत उत्तम आरोग्य, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त केली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत लायन्स क्लब ऑफ खेड सिटी तर्फे शाश्वत 101 या उपक्रमांतर्गत देवणा पूल ते खारी फाटा रस्त्याच्या दुतर्फा 101 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. खेड नगर परिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य तथा लायन्स सदस्य लायन राजेश जोयसर, लायन्स उमेश चव्हाण आणि लायन परेश चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती असतानाही लायन्स सदस्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. वन विभागाच्या नियोजनामुळे कार्यक्रम नियोजित वेळेत यशस्वीरित्या पूर्ण झाला. यावेळी वन विभागाचे अधिकारी, खारीगावचे पोलीस पाटील, प्रतिष्ठित नागरिक तसेच नांदगाव, खारी आणि सुसेरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारोपावेळी डॉक्टर विक्रांत पाटील यांनी लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली, तर लायन राजेश जोयसर यांनी लावण्यात आलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी लायन्स क्लब ऑफ खेड सिटी स्वीकारणार असल्याचं सांगितलं. एक झाड आज लावूया, उद्याचा श्वास जपूया हा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.